Hello students, today we are going to learn subject maths in Maharashtra Pradnya Shodh Pariksha. Lesson number 3, square and square roots. So we already learned 3 examples in third exercise. Now fourth one is going on. 4.84 divided by x is equal to 10, then x is equal to question mark. म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये काय दिलेलं आहे 4.84 डिवायडेड बाय x इज इक्वल टू 10. तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे पहा. आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक्झाम्पल एकदम सोपं आहे. पहा पहिल्यांदा आपण ते या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. आता जर आपण दोन्ही साइडचा स्क्वेअर केला, लेफ्ट हँड साइडचा पण स्क्वेअर करायचा आणि राइट हँड साइडचा पण स्क्वेअर करायचा, तर काय होईल, हे स्क्वेअर रूटचं साइन निघून जाईल. म्हणजे काय येणार पहा, 4.84 डिवायडेड बाय x. ठीक आहे, कारण आपण काय केलेलं आहे, स्क्वेअर केलेला आहे दोन्ही साइडचा. मग 10 चा स्क्वेअर काय येतो, 100. स्क्वेअर ऑफ 10 इज 100. आता पहा 100 ला आता 100 मल्टिप्लाइड बाय x येतील. म्हणजे 100 मल्टिप्लाइड बाय x इज इक्वल टू 4.84. ठीक आहे. चला, म्हणजे आता पुन्हा काय येणार, x इज इक्वल टू 4.84 डिवायडेड बाय 100. आता 4.84 ला आपण 100 नी डिवाइड करतोय, म्हणजे आन्सर येणार आहे 0.0484. ठीक आहे. कारण आता इथे जेव्हा आपण 100 नी डिवाइड करतोय तेव्हा इथे पॉइंट नंतर 2 नंबर्स आहेत. म्हणजे आता आन्सर मध्ये किती नंबर्स यायला पाहिजेत, जर इथे 100 नी डिवाइड करतो तर पॉइंट नंतर 4 नंबर्स यायला पाहिजेत. म्हणजेच काय झालं आन्सर 0.0484 x ची व्हॅल्यू. आन्सर चॉइस सेकंड ऑप्शन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 काय दाखवलंय पहा. स्क्वेअर रूट ऑफ 11 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 9 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 256. आता पहा कसं सोडवायचं. एक्झाम्पल खूप सोपं आहे. फक्त आपल्याला काय माहिती असायला पाहिजेत, तर स्क्वेअर्स माहिती असायला पाहिजेत. ठीक आहे. मग आता 256 हा कोणाचा स्क्वेअर आहे, तर ऑब्व्हियसली हा 16 चा स्क्वेअर आहे. मग पाहूया करून कसं एक्झाम्पल येते. काय म्हटलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 11 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 9 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 256 इज इक्वल टू, चला, स्क्वेअर रूट ऑफ 11 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 9 प्लस आता 256 चा स्क्वेअर रूट काय आहे, 16 आहे. ठीक आहे, लिहून घेतलं. परत इज इक्वल टू 11 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 9 प्लस 16 आले 25 इज इक्वल टू 11 प्लस 25 चा स्क्वेअर रूट काय आहे, 5 आहे. इज इक्वल टू 11 प्लस 5 आले 16 आणि 16 चा स्क्वेअर रूट आहे 4. म्हणजे आपला आन्सर मिळेल 4, ऑप्शन नंबर सेकंड. चला पुढे पहा. इफ x इज अ स्क्वेअर रूट ऑफ y. तर इथे कसं त्यांनी दिलेलं आहे हे लक्ष द्यायचं. x इज अ स्क्वेअर रूट ऑफ y. x इज अ स्क्वेअर रूट ऑफ y म्हटलेलं आहे. And m is a square of y, then which is the term given below? Express the relation between x and m. Means we have to find out relation between x and m. आता फर्स्ट सेंटेन्सचा मीनिंग पाहूया. x is a square root of y.
एक्स हे स्क्वेअर रूट आहे. कोणाचं स्क्वेअर रूट आहे? तर वायचं. ठीक आहे, म्हणजे ही आपण अरेंजमेंट कशी करू शकतो? अशी करू शकतो, वायचं स्क्वेअर रूट कोण आहे? एक्स आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. पुढे काय म्हटलंय? एम इज अ स्क्वेअर ऑफ वाय. पण एम हा कोणाचा स्क्वेअर आहे? तर वायचा. म्हणजे इथे असं लिहू शकतो आपण, वाय स्क्वेअर इज इक्वल टू एम. ठीक आहे, इथपर्यंत कळलेलं आहे. चला आता पुढे पहा. आता हे जे इक्वेशन आहे याची पुढची स्टेप काय होईल? जर याचा स्क्वेअर घेतला तर हा वाय तसाच्या तसा राहील, आणि एक्सचा स्क्वेअर घेतला तर हा एक्स स्क्वेअर होईल. वायचं हे जे साईन आहे स्क्वेअर रूटचं ते निघून जाईल. दोन्ही साईडचा जर स्क्वेअर घेतला तर लेफ्ट हँड साईडचा आणि राईट हँड साईडचा, म्हणजे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आता इथे वाय स्क्वेअर दुसरं सेंटेन्समध्ये काय दिलंय? वाय स्क्वेअर इज इक्वल टू एम. मग या दोन्ही साईडचा जर स्क्वेअर रूट घेतलं तर वाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येईल? वाय येईल, आणि एमचं स्क्वेअर रूट काय येईल? अशा प्रकारे. ठीक आहे, म्हणजेच काय रिलेशन मिळते इथे? वाय इज इक्वल टू एम, आणि इथे काय मिळते? वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. म्हणजेच काय मिळेल शेवटी तुम्हाला आन्सर? स्क्वेअर रूट ऑफ एम इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. दॅट इज ऑप्शन नंबर 2. Now next example, find out value of x in